ऑन ऑफिशियल्स जेव्हा निर्णय येईल तेव्हा आम्ही टायमर ऑन करू. या सूचनेकडे मेन अंपायर लक्ष द्या. आपण काही नियम अटी. यस, टायमर ऑन आणि पहिला चेंडू पडेल. 8:47, 4 षटकं 20 मिनिटं. सलामीची जोडी मैदानावर करण भोंडकर आणि आशिष गावंड. मारुती भोंडकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी फलंदाजांना 500 रुपये तुमच्याकडेच ठेवा. रोहन पाटील फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले म्हटलं तर आक्रमकता, पॉवर प्ले म्हटलं तर ती दाहकता. आणि आता पॉवर प्ले मधील पहिलं षटक, पहिला चेंडू. ओ, वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी इशारा केला व्हाईट बॉल. 8:47 ना पहिला चेंडू पडलाय दुसऱ्या सामन्याचा. बॅटिंग करताना टीम कासारबट. सलामीची जोडी करण आशिष. मैत्री ग्रुप आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी ची स्पर्धा आपण पाहतो. रोहन सज्ज होईल. ऑफ स्टंपला ठेवला, तिकडे टॅप केलं चेंडूला. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत सिंगल. बघा शांत डोक्यानं सुरुवात करतोय, कोणती जोखीम उठवत नाही. आणि जर सलामीवीरांची भागीदारी मैदानावर जास्त काळ उभी राहिली तर एक चांगलं टार्गेट सेट होतं. आपण क्रिकेटच्या अनेक स्पर्धेमध्ये पाहतो. IPLच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आपण T20 पाहिलं असेल, वर्ल्ड कप पाहिलं असेल, अनेक वन डे इंटरनॅशनलचं क्रिकेट पाहिलं असेल. एक षटक मॅचमध्ये खूप काय करू शकतो. एका षटकामध्ये धावा आल्या तर टार्गेट सेट होतं आणि उत्तरार्धामध्ये एखादं षटक कमी धावांचं आलं तर मॅच कमबॅक होते. आणि इथे बघा कोणती धाडस घेत नाही. सलामीची जोडी, गोलंदाजांचा अभ्यास होतोय. गोलंदाज आतापर्यंत रोहन वाईट, सिंगल सिंगल, 2 चेंडूमध्ये धावा. फलकावरती टोटल आपण पाहतो आतापर्यंत 3 3 रन्स ऑन बोर्ड. टीम कासारबट बॅटिंग करत असताना आघाडीची जोडी करण आशिष. 5 षटकांचा पूर्वार्ध. किती टार्गेट सेट होईल, साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे सुद्धा. या अगोदरचा सामना जिंकला तो सहज जिंकला खारपाडा संघानं. फटका बनवला लॉंग ऑन कडे. फिल्डर आहेत मात्र मधून भेदून गेला. सुसाट वेगानं मिळतील धावा 4. गोलंदाज आता आक्रमक होते करण. करणनं 2 चेंडूचा सामना केला. बघा या फटक्यामध्ये समयी सूचकता होती. आय कॉर्डिनेशन चांगलं होतं. फुटवर्क वापरलं आणि ती हालचालींचा वेग त्याने वाढवला. पॉवर प्लेमध्ये हेच करावं लागतं जेव्हा तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं असतं. 7 धावा फलकावर. नेक्स्ट बॉल समोर ठेवला ऑन साईडला. क्षेत्र पूर्णपणे रिकाम आहे, कोणीच नाही तिथे. आणि मिळतील धावा 4. चौकार. केले आणि त्यानंतर वेग वाढवला. कारण आतापर्यंत 3 चेंडू 9 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 11. एक व्हाईट बॉल सुद्धा पाहिला आपण. आणखीन एक धडाका. गुड स्ट्रोक. दिस इज अ बिग शॉट. करणचा हा धमाका. करण भोंडकर आता आक्रमक झाला आणि आलाय षटकार. षटकार आले. मारुती भोंडकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. रोहनला आपण पाहतोय. रोहन थोडासा महागडा. धावा झाल्या 17. पॉवर प्ले 1. ऑन साईडला शरीरभेदी चेंडू होता. फटका फसलाय. नकार देतो, काही गरज नाही. मात्र सुरुवात चांगली असावी आणि ते योगदान देत असताना करण आशिष. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. नो टीम मीटिंग. तुम्हाला 3 षटकानंतर तो वेळ देईल टीम डिस्कशनसाठी. या सूचना आलेत. आणि मगाशी प्रशांतने आम्हाला सांगितलं का बक्षिसांची घोषणा एकदाच करा, कारण आज फायनलची रात्र. मॅचकडे फोकस करू. 4 मिनिटांमध्ये षटक समाप्त झाले. 8:47 ला पहिला चेंडू पडला. आज वेळेला महत्त्व द्यावं लागेल. 85 धावा होतील जर अशा पद्धतीनं फटकेबाजी सुरू राहिली. हळूहळू प्रेक्षक वळतो या मैदानाकडे जिथे स्पर्धा सूर्य मैत्री ग्रुप तारा आयोजित
15 दिवसामध्ये साकारणारा हा थाटमाट कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी सामना सूर्य मैदानावर कासारबट विरुद्ध मोरावे उल्वे विभाग आणि काही अंतरावर गावे कासारबट ही लढत रंगेल. बऱ्याच वेळा दोन संघ एकमेकांविरुद्ध कमी वेळा खेळले असेल, मात्र आज कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून एकत्र आलेत. यंगस्टार दोन्ही संघामध्ये आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धाफलकावरची टोटल 17. सर्व आमचे पुरस्कर्ते ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं त्यांचं आम्ही विशेष धन्यवाद. काही मान्यवर आले असतील तर त्यांना विनंती करतो आपण बसून घ्या. अंश मात्रे पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. बॅटिंग करताना टीम कासारबट करणला सूर गमसलाय आणि त्याच्या बेधडक खेळानं मैदानावर नूर आणला. काय फटकेबाजी केली. मिड विकेट कडे खेळलेला तो षटकार, टायमिंग स्ट्रोक, त्यानंतर एक चौकार पाहिला. स्ट्रेट हिट पटकावलेला एक चौकार पाहिला. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं करण बोंडकर वैयक्तिक त्याचं योगदान. 5 चेंडूमध्ये 15 सेकंडवर. अंश मात्रे पहिला चेंडू डॉट. 5 षटकांचा पूर्वार्ध ओव्हर द विकेटनं ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जमिनीलगत फिल्डर आहे तिथे मिसफील्ड आणि क्षेत्ररक्षक अलर्ट होते. चेंडू अडवता आला नाही. मिळतील धावा 4. आज फायनलची रात्र आहे बघा. पुढच्या सुद्धा काही सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. करण खेळतो वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 15. आशिष त्याला साथ देतो. धावा धाफलकावरती 21. पुढचा चेंडू अंश समोर ठेवला. आता धोका होईल. रिस्क उठवल्या. विकेटच्या शोधात होत्या आणि ती फायनली विकेट मिळाली. पहिला धक्का आशिषच्या रूपानं बॅटिंग टीम कासारबट संघाला धावा असताना 21. रिप्ले पाहू शकतो. पंचांची नजर स्थिर होती आणि त्यांनी कळवलं नवीन फलंदाज गेल्या क्रमांक 3 वर चेंडूची पारख केली जाईल. क्रिकेटमध्ये प्रयत्न करणाऱ्यांना खूप महत्त्व दिलं जातं. असं सुद्धा म्हटलं जातं का प्रयत्न करणाऱ्याला खूप काही अचीव करता येतं आणि फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतात. ट्राय बट डोंट क्राय असं सुद्धा म्हटलं जातं. मर्यादित षटकामध्ये त्या हालचालींना वेग तुम्हाला वाढवावं लागतं आणि त्यामध्ये तुमच्या कॉन्फिडन्सची सुद्धा गरज असते. कॉन्फिडन्स लेवल तुमची हाय असेल तर तेवढी चांगली बॅटिंग करताना आम्ही अनेक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांना पाहिलं. कासारबट संघासाठी सुरुवात शांत केली, त्यानंतर रुद्ररूप धारण केलं. तो फलंदाज करण बोंडकर अजूनही मैदानावर खेळतो. 5 मध्ये वैयक्तिक 15 धावसंख्या, टोटल 21. अंश मात्रे डॉट चौकार, त्यानंतर एक रनआउट. धावा धाफलकावरती 21. कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार. आज फायनलची रात्र. समोर ठेवला चेंडू, पुण्यामध्ये होता, फटका फसला पॉइंटला, कोणती चूक नाही. अंपायर सिग्नल. दुसरा धक्का. धावा असताना धावफलकावरची टोटल 21. करणला आपण पाहतो 5 चेंडूचा सामना, तो एका बाजूला उभा आहे. कधी कधी तुमच्या प्रमुख फलंदाजांना शेवटपर्यंत थांबावं लागतं आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहिलं प्रमुख खेळाडूंचं अधिराज्य असतं. तो समोरच्या विरोधी संघाविरुद्ध लढतो, मग कधी कधी एकाकी बॅटिंग लाईनअप साथ देत नाही, तेव्हा एकट्याला लढावं लागतं. आणि असे अनेक सामने पाहिले ज्या एकपात्री अभियानानं, एकपात्री वन मॅन शोनं सामना जिंकताना अनेक संघाच्या प्रमुख खेळाडूंना पाहिले. आणि आता त्यातीलच एक प्रमुख खेळाडू करण आहे. 5 मध्ये 15 वर तो खेळतो. रोशन आला, 21 धावा, 2 विकेट. फुटवर्क वापरलं, इथे नजर स्थिर होती. अंतर्वर्तुळामध्ये मिड ऑफ कडे प्रयत्न झाले. आता इथून कासरबटचा हाच प्रयत्न असेल का चांगलं टार्गेट आपल्यासाठी
सेट होणं आणि हे उद्दिष्ट असेल, हा संकल्प त्यांनी केला असेल, पक्का निर्धार त्यांचा असेल, दृढ निश्चय असेल. 2 हात करताना गोलंदाज अंशनं आतापर्यंत चौकारानंतर बऱ्यापैकी थांबवलं बॅटिंग टीमला. 5 चेंडू धावा 22. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅकफुटला आले. पॅव्हलियनमध्ये पिंडर ऑफ सायलेन्स असावं या सूचना आहेत आणि सिंगल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 17. सेकंड ओव्हर 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल या सुद्धा सूचना आहेत. कासारभट बॅटिंग करतो 2 षटकानंतर. धावा धावफलकावरती 23. षटकानंतर ओमसाई मोरावीनं टॉस जिंकला. प्राधान्य दिलं फिल्डिंगला. बॅटिंग करताना संघ कासारभट संघ सुद्धा आहे. संपूर्ण आमचा मैत्री ग्रुप आज एक त्यांच्यासाठी टास्क सुद्धा असेल. फायनलची रात्र फास्ट सामने खेळवायचे. काही मान्यवरांचं सुद्धा इथे आगमन होईल. 2 षटकानंतर धावा 23. बॅटिंग करताना टीम कासारभट. क्रिकेटचे द्वंद्व युद्ध मैदानावर रंगतोय. 2 षटकानंतर धावा 23. लॉस ऑफ दी 2 विकेट्स. ओमसाई मोरावे फिल्डिंग टीम. मोरावेकडे सुद्धा तो सुपर क्लास आहे. त्यांच्याकडे सुद्धा तगडी बॅटिंग लाईनअप आहे. समोर कासारभटला सुद्धा कसं विसरून जमणार, कारण करण सारखा विध्वंसकारी फलंदाज ज्याने आतापर्यंत आपल्या बॅटमधून 1 षटकार 2 चौकार 6 मध्ये 16 तो खेळतो आणि धावा धावफलकावरती 23. 23. अलंकार ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू कोलाल टाकला. ड्राईव्ह करतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. कॉल केला त्याने मिड विकेटला का मी चेंडू पकडेन. हा विश्वास असावा लागतो. मी मगाशी म्हटलं का क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं. चेंडूवर नजस्ती ठेवावी लागते. स्टार्ट घ्यावी लागते आणि अगदी तोच प्रयत्न. तर 2 सख्या बंधूंची जोडी मैदानावर खेळताना रोशन बोंडकर आणि करण बोंडकर. अलंकारचा पुढचा चेंडू मागे ठेवला. टप्पा आखडला. थोडासा गती कमी केली आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धनंजय म्हात्रे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण अतिथी VIP डाईसवर आसनस्थ व्हावं, स्थानापन्न व्हावं. आपलं वेलकम, सुस्वागतम. अलंकार सिंगल वाईट. धावा धावफलकावरती 25. बॅटिंग टीम कासारभट. ओ गुड बॉलिंग. आता प्रचंड वेग होता आणि वेगवान गोलंदाजांना हे प्रयोग करावे लागतात आणि त्या वेगावर कंट्रोल सुद्धा करावा लागतो. आणि जेव्हा वेगवान गोलंदाज समोर असतो त्याचा सामना फलंदाजांना करावा लागतो. आतापर्यंत अलंकारे धावा धावफलकावरती 25 थांबवलं. जेव्हा गोलंदाजी केली अंश मात्रेनं ते षटक होतं फक्त 6 धावेचं. ऑफ स्टंपला चेंडू पुन्हा लाईन भरकटली. बघा पॅव्हलियनमध्ये फक्त खेळाडू असतील या सुद्धा सूचना आहेत. बाकीचे जे पाठीराखे आहेत त्यांना विनंती करेन स्टेजवर येऊन बसू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. मात्र डिसिप्लिन मेंटेन करूया. खेळाडू कक्षाकडे फक्त खेळाडू असतील आणि त्यांना तिथे बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आली. 2 व्हाईट बॉल. धावा 26. मिड ऑफ कडे मिसफील्ड झाली. संधी होती तिथे आणि तितक्या वेगाने धाव पूर्ण केली. धावसंख्या 27. बॅटिंग टीम कासारभट. ओमसाई मोरावे. सामना रंगतो मैदानावर. पहिल्या सामन्यानंतर हा मॅच आपण पाहतो दुसरा सामना आहे. आक्रमणाचा प्रयत्न. वेगवान चेंडू आणि डॉट बॉल. दबाव पुन्हा निर्माण होईल. 2 डॉट बॉल आले. 2 वाईट आल्या. बघा अलंकार स्टंप टू स्टंप. ओ चेंडू स्विंग झाला हलकासा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. 27. समोर ठेवला. आवाज आला टक आणि इथे विकेट. करणची विकेट हवी होती आणि तिसरा धक्का. ची सपोर्टर आहे.
राकेश बोंडकर यांची सुकन्या आणि तिला काहीतरी बोलायचे. यस, ती जॉईंट आहे आमच्या बरोबर. 27 क्या बात आहे. बघा प्रेम असं. रोशनला तिने इथून आवाज दिला का तू षटकार मार, त्यासाठी ती 8 मगापासून करत होते आणि फायनली रोशनला कान मंत्र दिला. अलंकार धावा दाफलकावर 27. ओ लॉफ केला तिकडे फिल्डर आहेत, पूर्ण झोकून दिलं. गुड फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग, फिल्डिंगचा एक दर्जा असतो आणि ते दाखवलं. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. आता ड्रिंक्स ब्रेक असेल. 12 मॅन आपण रेडी ना. टीम कासरबट ओमसाई मोरावे यांच्यामध्ये सुरू असलेला सामना कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी. मोरावेनं टॉस जिंकला. मागच्या मॅचमध्ये 56चं टार्गेट होतं आणि ते इझिली कंप्लीट केलं. जेव्हा उत्तरार्धामध्ये बॅटिंग टीमला पाहिलं खारपाड्यानं, त्यांनी धावा या सहज ठोकल्या. आणि आता या पूर्वार्धामध्ये किती टार्गेट सेट होईल? 9:04 झालेत. आपण 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिल्या. 3 षटकानंतर धावा धाफलकावरची टोटल आपण पाहू शकता. सर्व आमचे पुरस्कर्ते ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं त्या सर्व दानशूर मंडळीला आपण ऑन स्क्रीन पाहतो. सर्व आमचे विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी. 3 षटकानंतर धावा धाफलकावरती आपण पाहू शकाल. बॅटिंग टीम कासारबट 28 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, 6 आल्या. कमबॅक केलं पुन्हा अलंकारनं. आता अंशवर ती जबाबदारी. पहिला चेंडू खोलात होता, स्लिपकडे थोडं कम्युनिकेशन नव्हतं, मात्र अलर्ट होते विकेट कीपर, तिथून कॉल केला होता. 4थं षटक प्रगतीपथावर. धावा जरूर पाहतो आतापर्यंत 29-29. तर रोशन स्ट्राईक रेटला 3 चेंडूमध्ये तो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतो. अंश आक्रमण केले लॉंग ऑफला. फिल्डर आहेत, रनिंग कॅच डिफिकल्ट असेल, बॅकअप रेडी गॅदर केलाय, तिथे प्रयत्न होत आहे. कॉल केला चालेल. प्रयत्न कौतुक होताना, मोटिवेट करताना मोरावे चांगला क्रिकेट तो दाखवते. मात्र जेव्हा मैदानावर खेळत होता आपण पाहिलं करण भोंडकर, त्याची विध्वंसकता सर्वांनी पाहिली. आणि आता तीच अपेक्षा, इथून जर चांगलं टार्गेट सेट झालं तर कदाचित उत्तरार्धामध्ये ते डावपेच आखता येतील. गुड बॉलिंग अंश, सिंगल 2 धावा, त्यानंतर डॉट. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. धावा दाफलकावर 31-31. लॉस ऑफ दी 3. आपण पाहतो 3 विकेट. ओमसाई मोरावे फिल्डिंग टीम. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, पुन्हा लाईन भरकटला. बघा रोहनच्या षटकामध्ये एक अवांतर होता. अंश मात्रेच्या षटकामध्ये आपण पाहिलं दुसरं जे सुंदर षटक होते. एकही नो बॉल नव्हता, एकही वाईट बॉल नव्हता. धावा 32-32. 4थं षटक. ओ खोदून कडला चेंडू, स्ट्रेट इट लॉंग ऑफला. फिल्डर आहेत तिथे, कॉल केला, निघाले 2 धावेसाठी. नाही थ्रो परफेक्ट झाला. आणि कदाचित गोलंदाज सांगतोय का लक्ष ठेव, थ्रो परफेक्ट कर. आणि त्याच हालचालीला तिथे वेग वाढवला आणि हा चुकीचा थ्रो. धावा देऊन गेला. एक एक्स्ट्रा 1 धाव तर सहज पूर्ण केली. आणि नजरेसमोरून धाव पळून काढणे ही सुद्धा क्रिकेटमध्ये कष्टाची कला असते. 4थं षटक प्रगतीपथावर. धावा दाफलकावरची टोटल 34. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग कडून क्षेत्ररक्षक येतोय, निघाले 2 धाव. आता थ्रो परफेक्ट, संधी असेल. यस, रनआउट डेफिनेटली. हातामध्ये चेंडू होता
आणि हा बेनिफिट मिळालाय. खेळला आउट झाला आशिष कामण, सुशांत तांडेल, त्यानंतर बाद झाले रोशन बोंडकर आणि आता राज म्हात्रे आणि प्रणय तांडेल. टीम कासारबट मॅसिव्ह मोमेंट ऑफ यंगस्टर असं म्हटलं जातं. युवा वर्गाचा हा टेनिस क्रिकेट समोर ठेवला होता. थोडासा धोकादायक चेंडू होता, मात्र तिथे सावध फटका खेळला. सिंगलनं चौथ्या षटकाचा खेळ आपण जरूर पाहायला होईल समाप्त. 4 षटकानंतर आपण धावसंख्या 36 पाहतो. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या, 17 दुने 34, मात्र त्यानंतरची 2 षटकं बघा, 6 धावा दिल्या अंशनं. त्याच अंश चौथ्या षटकामध्ये सुद्धा त्यांनी रोखलं. या षटकामध्ये सुद्धा एकही मोठा फटका दिला नाही. पहिल्या सेकंड ओव्हरमध्ये एक चौकार, म्हणजे दाखवून दिलं मोरावेनं आमच्याकडे ती ताकदवान गोलंदाजी आहे. चला, नो टीम मीटिंग कॉल आलाय पंचांकडून. आता तो वेळ नाही आहे का तुम्ही 2 ते 3 वेळा टीम मीटिंग घ्याल, शॉर्टेस्ट टीम मीटिंग घ्याल. आता ती वेळ नाही आहे, कारण आज फायनलची रात्र आहे. टोटल 11 मॅचेस आहेत. तुम्ही समजून घ्या, जर एक मॅचला 1 तास लागला तर किती वाजतील. तर आमचे लाईव्ह सांगतात ऑन एन ॲव्हरेज 11 तास. मात्र तेवढा वेळ नाही आपल्याला करायचं. थोडंसं आपण वेळेला महत्त्व देऊ. 4 षटकानंतर 36. बघा, काही प्रेक्षक आहेत खेळाडू कक्षाकडे या ना, आपण स्टेजवर भरपूर जागा आहे, इकडे येऊन बसा आणि सामने बिंदास एन्जॉय करा. मैत्री ग्रुप ताराच्या वतीनं आम्ही तुम्हाला हे इन्व्हिटेशन देतो. लास्ट ओव्हर 36 धावा. गोलंदाज अमित शिवकर. अमित शिवकरवर चढवला हल्लाय आणि चेंडू गेला डीप कडे. मिळतील धावा 4. लक्ष द्या पुन्हा एकदा मॅचकडे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय एकूण धावा 40, 4 गडी बाद. 5वं षटक आहे. कासारबट विरुद्ध ओमसाई मोरावे यांच्यामध्ये होणारी फाईट. प्रणय 2 चेंडूमध्ये 5 वर तो खेळतोय. त्याच्याकडून अपेक्षा आहे, पुन्हा थांबवलाय बीर आणि इथे बघा प्रश्नचिन्ह निर्माण केलं अमितनं. अमित शिवकर एक चांगला गोलंदाज आहे. UNPL उल्वेन नोड प्रीमियर लीग मध्ये अमितला आम्ही खेळताना पाहिलं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं हा चेंडू फ्रंट फुटला होता आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग झाला, खाली राहिला. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अमित पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू ऑन दी राईस खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड बॉल गोज ऑन आहे. फिल्डर आहे तिथे, चुकी होणार नाही. गुड कॅच, रिअली नाईस. आता 5वा धक्का बॅटिंग टीम कासारबटला. आमचे कर्नाला विभागाचा बुलंद आवाज. मात्र आज रायगडच्या अनेक स्पर्धांमध्ये हा आवाज ऐकतो आपण. मात्र हा मैत्री ग्रुप तारा 15 दिवसामध्ये हे दैदिप्यमान आयोजन आणि याच्या मागे सर्वांची मेहनत. मग रोशन पाटील असतील आणि सर्व मंडळी. 15 दिवस स्पर्धा मॅनेज करणं आणि ऑर्गनाईज करणं सो डिफिकल्ट टास्क आहे आणि तो वेळ तुम्हाला द्यावा लागतो आणि हे सर्व या मेंबर्सनं केलं. टीपकडे खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला अलंकार होत्या, नकार दिलाय. आता शेवट गोड करायचे. 5 षटकांचा पूर्वार्ध बघा. 8:47 ला पहिला चेंडू पडला होता. वेळेला आपण महत्त्व देऊया. किमान
दीड तासामध्ये 2 मॅचेस कव्हर केल्या तर तो वेळ वाचेल. आता अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. मागच्या मॅचमध्ये 56चं टार्गेट होतं आणि आता धावा 41. 5 गडी बाद झाले. जबाबदारी राजवर. 2 चेंडूचा सामना राजने केलाय आणि पाठीराखे टीम स्क्वॉडचा मॉरल सपोर्ट तुम्ही म्हणत असेल का 2 चेंडूवर 2 मोठे फटके यायला पाहिजेत. खराब चेंडू लॉफ केलाय तिकडे. फिल्डर आहेत, 2 जण आलेत. कॉल झाला आणि अंपायर सिग्नल नो बॉल, रनआउट डेफिनेटली. कासारबट विरुद्ध 2 आत करताना संघ आपण पाहतो. एका बाजूला मोरावे फ्रेश लॉट्स मधील या 2 मॅचेस पेंडिंग होत्या त्या आपण खेळवतो आणि यानंतर विनर विनर असा सामना आहे. चला अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज गेला, न्यू बॅट्समन रतेश तांडेल. चेंडू शिल्लक 2, धावा 43. 2 चेंडूवर एक मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर बनेल. 2 मोठे फटके आले तर आणखीन तगडी धावसंख्या बनेल आणि यासाठी प्रयत्न करेल रतेश तांडेल. अमितला पाहतोय राऊंड विकेटनं रतेशसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं लॉफ करण्याचा प्रयत्न. फसलाय तिथे स्लिप रेडी. चुकी होणार नाही. नो बॉल आणि इथे बेनिफिट जरूर असेल कारण फ्रीचा चेंडू. समय सूचकता असावी, तो अलर्टनेस असावा आणि ते चित्र पाहिलं इथं. फिल्डर सेट होते. फिल्डिंग डिपार्टमेंट आज मोरावेनं चांगलं दाखवलं. अगदी प्रत्येक खेळाडू या मॅच मध्ये मेहनत करतोय, कसोशीनं मेहनत करतोय. लास्ट बॉल, धावा 44. समोर असेल आता स्वागत ठाकूर. शेवट त्याला करायचं आणि इथे धावा 44. शेवट करताना इथे आलाय फटका. ओ बिग स्ट्रोक, लांब लचक स्ट्रॉंग हिट पाहिलं या चेंडूवर आणि लॉंग ऑनच्या वरून षटकार. 51 करायचे. 50 धावा झालेत. 51 फटका बघा किती चांगला होता. बुलंदी फटका म्हणूया तिथे आणि तो प्रयत्न केला. स्वागतचं कौतुक करूया त्याला, त्याचं इथे कौतुक होते. 2 चेंडूमध्ये 7 वर तो वैयक्तिक खेळला. 50 झालेत आणि 51चं टार्गेट. फिफ्टी 51चा पाठलाग करायचा आणि आता ओम साई मोरावे दुसऱ्या अंकामध्ये बॅटिंग करेन. चला कासारबट संघ आपण जाऊ शकता फिल्डिंगसाठी. कासारबट सर्व आमचे पुरस्कर्ते त्यांचं विशेष धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला योगदान दिलं ते सर्व आमचे दानशूर दाते. सर्व पुरस्कर्ते. आज फायनलची रात्र खूप काही सांगून जाईल. कोण असेल मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बॉलर, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजची रात्र आपल्याला सांगून जाईल. फिल्डिंगसाठी मैदानामध्ये सरकते टीम कासारबट. तर बघा काही मान्यवरांचे इथे आगमन होणार आहे काही वेळातच. तर सन्मानित धनंजय म्हात्रे साहेब कासारबटचे आमचे सन्मानित पाहुणे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. मैत्री ग्रुप तारा आयोजित आपण पाहतो कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी. चला ओपनिंग पेअर पाठवा लगेच प्लीज, रिक्वेस्ट.
चला मॅच ऑन होईल. पहिलं सत्र आपण पाहिलं 8:47 ला पहिला चेंडू फेकला, 9-17 झाले. तर टार्गेट सेट केले विजयासाठी. टार्गेट 51 करायचे. मागच्या मॅच मध्ये 56चं टार्गेट होता. आता हा सामना कोण जिंकेल बघा. यातून जो संघ जिंकेल त्याला खारपाडा संघाविरुद्ध सामना खेळावा लागेल. खारपाडा टीम्सला विनंती करतो, जे संघ आपण आज खेळणार आहे त्यांना सुद्धा यानंतर कॉल केला जाईल. आजचं शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचेल आणि ती इन्फॉर्मेशन देत राहू. यातून जो संघ जिंकेल तो 2 आत करेल. टीम खारपाडा विरुद्ध सामना सुरू आहे. विनिंग टार्गेट विजयासाठी करायचे आहेत 51. मॅच स्टार्ट. आज आमचे ऑफिशियल्स कनेक्ट आहेत. संतोषजी चौधरी दोन्ही अंपायर. शिरडोन गावचे विजय बालाजी आपण पाहते स्टार क्रिकेटर. खूप जवळून क्रिकेट ते पाहतात, खेळतात, अनुभवतात अशी सर्व मंडळी. हिरामन भोसले आज ऑफिशियल्स पॅनलमध्ये जॉईंड आहेत. स्पर्धेला आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूब लाईव्ह वाहिनी, सायप्रीत लाईव्ह आणि ओम साई MTC संयुक्त आपण त्यांची कामगिरी पाहतो. सर्व आमचे कॅमेरामन. बारापाड्याचे सुंदर मैदान आणि आज करणारा चॅम्पियन ट्रॉफी. यस, ताऱ्याचे मैदान आहे जिथे बारापाड्याच्या सुद्धा स्पर्धा याच मैदानावर होतात. ताऱ्याच्या स्पर्धा सुद्धा या मैदानावर होताना आम्ही सातत्याने पाहतो. सुंदर मैदान आहे. पहिला चेंडू मॅच स्टार्ट. पहिला चेंडू डिफेन्स केला आणि तिथे बघा फिल्डिंग जर तुमच्याकडे चांगली असेल, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग ज्याला म्हटलं जातं, क्षेत्ररक्षणाची ताकद जर तुमच्याकडे चांगली असेल तर धावा डिपेंड करता येतात. आणि असे अनेक उदाहरणाचे सामने आपण फास्ट क्रिकेटमध्ये पाहिलेत. सुशांत आहेत. पहिला चेंडू डॉट. नेक्स्ट बॉल समोर उभा आहे पुन्हा एकदा अंकित शिवकर, वन ऑफ द डेंजरस बॅट्समन. अंकित म्हटला तर तो आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि कधी कधी आक्रमकतेला सुद्धा शांत बसावं लागतं. आक्रमकतेला सुद्धा क्षणभंगुरतेचा शाप असतो असं फास्ट क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणतो. आणि आता थांबवलंय सुशांत. समोर अंकित. युद्ध रंगतो. एका बाजूला अंकित. टार्गेट आहे 51. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. गॅप शॉट. किती वेळ तात्काळात बसणार. 2 चेंडू डॉट आल्यानंतर हा फटका चौकार. जे संघ क्वालिफाय झालेत ना त्या संघांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेले आहेत. मात्र कुणासाठी आज वेट करणार नाही, कुणाची काही ॲडजस्टमेंट नसणार, कारण आज फायनलची रात्र. यानंतर यातून विजय होणारा संघ खेळेल खारपाडा संघाविरुद्ध. तो सुद्धा सामना आपण पाहणार आहोत. तो सुद्धा सामना पाहायला मजा येईल. मात्र अंकितनं आपल्या बॅटचं तोंड उघडलं. 3 चेंडूमध्ये 4. आता धावा 4 आहे. कंपॅरिझन करूया. पहिलं षटक होतं 17 धावा. पूर्वार्धामध्ये अंकितनं सॉफ्ट हँडेडने खेळलाय. कदाचित दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले असतील. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, विनिंग अनसर्टन्सी असं म्हटलं जातं का हा खेळ अनिश्चिततेचा आहे. कधी का होईल याचा नेम नाही. झकास लस्सी शिवप्रेमी अब्दुलबाई बघा तिकडे ऑफर लॉन्च करणार आहे ते आज सुद्धा. करणारा चॅम्पियन ट्रॉफी आज काही नवीन फ्लेवर घेऊन आलेत. उन्हाळ्यासाठी समर स्पेशल ज्यूस अँड लस्सीचे काही नवीन प्रकार आज ते इथे घेऊन आलेत. लक्ष उद्या मॅचकडे. सामना सुरू आहे मैदानावर. एका बाजूला बघा अब्दुलबाई शिवप्रेमी आहेत. आज ऑर्गॅनिक फ्लेवर नवीन प्रकार ते घेऊन आलेत. जरूर त्यांची डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचेल.
तर विनिंग टार्गेट 51 धावांचं टार्गेट. सामना सूर्य मैदानावर. हा फटका, तिथे प्रयत्न जरूर झाले. क्षेत्ररक्षकानं जर चांगला प्रयत्न केला तर कदाचित या मॅच मध्ये कमबॅक होईल. पंचांचा तिथे इशारा आलाय. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या. रोहन पाटीलनं षटक हाताळलं, ते षटक महागडं होतं. त्यानंतर आपण पाहतोय उत्तरार्ध सुशांत 2 चेंडू डॉट चौकार सिंगल 1 नो बॉल आणि आता कमबॅक करण्याची तयारी असेल. 9:23 फास्ट करा. प्रत्येक मॅच साठी आपल्याला 1 तास नको. 8:47 ला या सामन्याचा पहिला चेंडू पडलाय. चला 4 चेंडू नंतर एकूण धावा 7. नो टीम मीटिंग. आता ती वेळ नाहीये. सुशांतला पाहते 2 डॉट चौकार सिंगल नो बॉल टार्गेट 51. 51चा पाठलाग करायचा. मॅच ऑन आहे. सुशांत लेफ्ट आर्म राऊंड विकेट न वेगवान चेंडू मात्र बाहेर गेलाय. प्रचंड वेग होता. असं म्हटलं जातं का बैलगाडीचा वेग वेगळा असतो, अल्टो कारचा वेग वेगळा असतो, टाटा पंचचा वेग वेगळा असतो आणि फेरारीचा एक वेगळा वेग असतो. आणि वेगवान गोलंदाज असेच असतात. कधी कधी त्यांचे वेगवान गोलंदाजीचे टप्पे फलंदाजांना थांबून ठेवतात, जकडून ठेवतात आणि आता ते काम करतो. सुशांत कमबॅक होणं त्याच्यासाठी महत्वाचं आहे. खोलात टाकलाय शॉर्ट पॉइंटला, तिथे संधी मिळणार का? आणि यस, हा चेंडू कंटिन्यू होता, कॉन्सन्ट्रेशन होता, ती समय सूचकता दाखवली. नो बॉल नंतर फ्री हिट कंटिन्यू. आज हा नियम आहे. क्रिकेटचे काही नियम ठरवलेले असतात आणि त्यांचं इम्प्लिमेंट आपल्याला करावं लागतं. मॅच ऑन आहे. बघा टीम मीटिंगसाठी कुणालाच वेळ नाही आहे. थोडं लक्ष द्या सर्व संघनायक. आज आमच्या मॅनेजमेंटला थोडं कॉपरेट करा. सुशांत धावा दाफलकावरती 9 टार्गेट विजयासाठी 51. मॅच ऑन आहे. पाठलाग होईल. सुशांत राऊंड विकेटनं क्रॉस बॅटेड क्लिक केलाय आणि येतो हा षटकार. मिळतील धावा 6. बसावा असा फटका होता. लाईन ओळखली, त्यानंतर रीड केला आणि चेंडूच्या लाईन रीड करणं आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन. फिल्डिंग टीम मीटिंगसाठी कुणालाच वेळ नाही आहे. तुम्ही 3 ओव्हर नंतर बिंदास मीटिंग घ्या. पंच तिकडून आम्हाला वॉर्न करतात. बघा आम्हाला वॉर्न करतात, मग आम्ही तुमच्यापर्यंत तो निरोप पोचवतो. मॅचकडे लक्ष देऊया. आज प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. काय फटका खेळला, अप्रतिम. बघा रोहित शर्मा हिटमॅन आहे आणि त्यांची अशी शैली असते. मुंबईनं या वर्षीची सुरुवात चांगली करून दिली. नेहमी एक ब्रीद वाक्य असायचं का पहिली मॅच देवाला, आणि ती चर्चा सोशल मीडियावर होती. आणि जसं जसं IPL पुढे जाईल ना तसं तसं आपल्याला काही चर्चा रंगताना पाहणार आहोत. मात्र ड्रीम 11 नंतर काही वेळा आपण पाहतो ड्रीम्स 11चे प्रेमी आता शांत बसलेत. अंकित हे 5 चेंडूमध्ये 6. मात्र वेगवेगळ्या बीटच्या साईट सुद्धा आहेत जिथे सुद्धा अनेक बीट लागल्या जातात. शांतपणे सर्व आमचे क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेतो. 4 षटका आणि अजूनही 36 करायचे. गोलंदाज झालाय ओव्हर नंबर 2. आपण पाहतोय कासारबट संघाकडून श्रेयश तांडेल वॉर्मअप तो करतोय. त्याला चेंडू हे षटक चांगलं फेकायचे आणि ती तयारी आहे. उत्तरार्धामध्ये फिल्डिंग टीमला प्रचंड मेहनत करावी लागते. ऑफिशियलचा काहीतरी कॉल येतोय, आमच्यापर्यंत पोहोचेल निरोप. टायमिंग अलर्ट आहे. आम्ही भरपूर वेळा म्हणतो टायमिंग अलर्ट, मात्र खेळाडूंना सिरियस घ्यायला पाहिजेत. काय सूचना आहे का? 12वा खेळाडू थोडी दुखापत आहे आणि ती चर्चा इथे होईल. खेळामध्ये तुमचा फॉर्म फिटनेस खूप महत्त्वाचा असतो, कारण आजचे खेळाडू आहे ना रोज क्रिकेट खेळतात आणि त्यांच्यामध्ये आपण क्रिएटिव्हिटी पाहतो, कल्पकता पाहतो, बुद्धिमान इंटेलिजंट क्रिकेट पाहतो. 15 धावा कंपॅरिझन केली. 17 होत्या पूर्वार्धामध्ये आणि आता 17 दुसरा. तर झकास लस्सीकडून एक न्यूज आम्हाला मिळाली का समर स्पेशल ज्यूस आज त्यांनी इथे लॉन्च केलाय, जो आरोग्यवर्धक आहे, उत्साहवर्धक आहे. चला 4 षटकं अजूनही 36 पाहिजे. धावा 15 आहेत. टार्गेट 51. स्ट्रेट क्रिकेट मधील ताकदीचा फटका, सनसनाटी सेन्शनल
तीव्रता पाहिली आणि हा चौकार. प्रकाश लस्सीची ऑफर आम्हाला आलेली आहेत. बाजीराव मस्तानी जी लस्सी आहे ती 60 रुपयाची 50 रुपयाला न्यूज झाले आमच्यापर्यंत. श्रेयश नेक्स्ट बॉल. अंकित थांबणाऱ्या फलंदाज नाहीये बघा, त्याला थांबवतोय. हा खेळाडू आहे मोठ्या हिमतीचा आणि तो खेळतोय मैदानावर. अंकित अलंकार. अंकित कडून संघाला खूप काही अपेक्षात विकेट गेली नाही, हा सुद्धा एक प्लस पॉइंट आहे. बाजीराव मस्तानी लस्सी आणि चांगली ऑफर आहेत. जकास लस्सीकडून चौकार डॉट. धावा 19 तर 17 होत्या पूर्वार्धामध्ये आणि अंश मात्रेने कमबॅक केला. ते 6 धावेचं षटक होतं. प्रवास तसा सूर्य. ओ वेगवान, प्रचंड वेगाने चेंडू. अपील जोरदार. फुल्ली फोकस असतं पंचांवर. जरी तुम्ही किती दबाव तंत्राचं निर्माण केला तरी आपण पाहतोय पंच अलर्ट असतात. बघा आमचे सँडी बारीक बारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष. काही वेळातच पाहुण्यांचं आगमन होणारी. चौकार 2 डॉट. धावा फलकावरती 19. श्रेयश क्रॉस बॅट आहे डीप कड्या मिड विकेटच्या वरून अडवण्याचा प्रयत्न. कोसळल्या. जर्सी नंबर 28 तिथे प्रयत्न करत होत्या. अक्षय रोखावं लागेल कारण हा आक्रमक अंकितला एका बाजूला संघाला विजयासाठी पुढे घेऊन जायचे, एका बाजूला कासारभटला या विकेटच्या शोधात ते. धावसंख्या पाहतो 23. येणारी चेंडू आणि धावांचे कॅल्क्युलेशन सुद्धा पाहणार. षटक क्रमांक दुसरं 51चं टार्गेट. 9:30 वाजले. चला मॅच ऑन आहे. श्रेयश 2 चौकार आलेत. ओहो वेगवान चेंडू थांबवलंय. दबाव तंत्राचा वापर. एक षटक काही करू शकतो. आम्ही सुरुवातीला ती चर्चा केली. फास्ट क्रिकेटमध्ये एखादं महत्त्वपूर्ण षटक पडलं तर मॅच जिंकता येत्या. हे सुद्धा क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑफ आहे. टॅलेंट, टेक्निक, टेम्परामेंट या गोष्टीला क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जातं. 19 मध्ये 28. समोर ठेवला, पाठवला. अंकित शिवकरला मिळाली लय. आता नाही या फलंदाजाला कोणतंच भय. येतो आणि आता 2 षटकानंतर 29. कासारभट विरुद्ध ओमसाई मोरावे. आता ती चर्चा जरूर होईल कारण अंकित हा खेळाडू मी मगाशी म्हटलं आक्रमकतेसाठी ओळखला जातो. मोरावेसाठी त्यांनी चांगला क्रिकेट मागील काही वर्ष खेळलाय. उडवे नोड UNPL मध्ये खेळताना या फलंदाजांना पाहतो का टीम मिटिंग घेता. बघा पुन्हा पंचांनी आम्हाला कॉल केला, नाहीतर तुमचा गैरसमज व्हायचा का. इथून सूचना देतात पंचांचं अगदी तिथे बारीक लक्ष. आणि 2 षटकानंतर 29. 18 मध्ये 22. 3 ओव्हर नंतर तुम्हाला ऑफिशियली जरूर वेळ मिळणार आहे. या सूचना असतील दोन्ही अंपायरांच्या, जरूर तेव्हा घ्या. ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण म्हणत असतो जेव्हा स्पर्धा मोठी असते तेव्हा गावासाठी खेळावं लागतं. गावाच्या अस्मितेचा प्रश्न असतो, तिथल्या लोकांचा प्रश्न असतो, पाठीराख्यांचा प्रश्न असतो, अनेक जबाबदाऱ्या असतात. 18 मध्ये 22. धावा झाले 29. ओमसाई मोरावे आणि कासारभट. सामना सूर्य मैदानावर रंगतोय. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार का. मात्र गोलंदाजांना नडतोय अंकित शिवकर. 11 मध्ये 20. ओमसाई मोरावे विरुद्ध कासारभट. सामना रंगतोय मैदानावर आणि एका बाजूला आता षटक घेऊन आलाय सुशांत तांडेल. 15 धावेचं षटक सुशांतनं फेकलं. त्यांनी पुन्हा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र अंकित जो जाणीवपूर्वक फटके खेळतोय तो या मॅच मध्ये बरसतोय, बहारदार खेळ करतोय. आपल्या नैसर्गिक खेळाला, आपल्या नैसर्गिक आधुनिकतेच्या फटक्यांना तो पसंती देतो. 18 बॉल 22. क्षेत्ररक्षण सजवलंय. समोर उभा आहे अलंकार. 2 चेंडू मध्ये 7. अलंकारनं सुद्धा एक षटकार दाखवला. दोन्ही सलामीवीर मैदानावर तळ ठोकून बसलेत. विकेट सहजासहजी देणार नाही कारण डोक्यात वेगळं. ऑन पेपर जरी सामना सोपा असला मात्र मैदानावर तो प्रयत्न, मेहनत करावी लागेल.
जिद्द, चिकाटी, साहस तुमच्याकडे असेल तर सर्व काही तुम्हाला शक्य. 18 बॉल 22 कासारवट. राऊंड विकेट न हो, काय फटका खेळला. केदार जाधव यांची आठवण करून दिली आणि तिथे अँगल बनवला, जागा बनवली आणि फाईन लेग कडे तुफानी हल्ला, षटकार. बॅट्समन म्हणूया बघा, रिप्ले अलंकार, लाईन ओळखलं, शॉर्ट सिलेक्शन, अशी फटकेबाजी पाहिजे. चेंडूची पाहणी करणं, लाईन रीड करणं, त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन. पुन्हा एकदा लाईन रीड केली, रिव्हर्स अटेम्प्ट केला. आता उलटा खेळायचं होतं, रिव्हर्स अटेम्प्ट ज्याला म्हणतात. आणि जेव्हा हा फटका खेळायचा असतो तेव्हा खूप काही गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. बॉडीचं बॅलेन्स, नजर, त्यानंतर बॅटचा तो फ्लो, या गोष्टी. आता सुशांतने कमबॅक केला. नेक्स्ट बॉल. आता सावध खेळला, ढकलले, ग्लान्स केले तिकडे. फिल्डर आहेत, सिंगल, नकार दिलाय. मात्र तू त्या सुरक्षित अंकित. अलंकार आता वैयक्तिक खेळतो. अलंकार त्यांनी चेंडूचा सामना केला. 5-14 वर तो खेळतो 36. मात्र दोन्ही सलामीवीर मैदानावर चांगलं योगदान देत असताना सामना सूर्य मैदानावर. चला स्पीडने खेळा. 1 तास तर झाला आता या मॅचला, एवढा उशीर अजिबात नको. 15 मध्ये 15 सामना सूर्य. ओमसाई मोरावे 36, टार्गेट 51. 15 बॉल 15 आहेत आणि ही बरोबरी झालेली आहेत. इथे तफावत केली तर मॅच मध्ये कासारबट इन होईल. विकेटच्या शोधात गोलंदाज आहेत, विकेट मिळत नाही आणि इथे अपील. यस, अंपायर डिसिजन इज अ फायनल. चर्चा तिथे होईल बघा. ओमसाई MTC हा रिप्ले सुद्धा आपण पाहिलाय. खूप महत्वाचा क्षण आहे आणि 2 पंच. यस, अंपायर डिसिजन फायनली. बघा इथे चेक आपण राऊंड विकेटनं. ओ, आता वेगळ्या अँगलने आपण चेक करतो. यस, अंपायर डिसिजन फायनल. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू तिथे डिलिव्हर केला. नजर स्थिर होती, खोलात चेंडू होता, खोदून खेळण्याचा प्रयत्न. मात्र जो अंकितनं डाव सांभाळला त्याची खेळी संपुष्टात आली. दोन चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 36. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी मॅच नंबर 2. यानंतर मॅच नंबर 3 विनर मध्ये तो सामना असेल. कासारबट आणि ओमसाई मोरावे अशी लढत. विद्यमानचा हा सामना या अगोदर सामना जिंकला. खारपाडा संघाने त्यांनी रावे संघाला पराभूत केलं. नेक्स्ट बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेस. मात्र फटका फसला. आणखीन एक विकेट. अचित आउट. आता अलंकारवर जबाबदारी. ऑफ दी 2 विकेट्स. कंबर कसावी लागेल, घाम गाळावा लागेल, शर्तीचे प्रयत्न करावे लागेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, षटकार, डॉट, सिंगल. 4थ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर विकेट, 4थ्या चेंडूवर इम्पॉर्टंट बिग विकेट अंकित. 5व्या चेंडूवर बाद केला फलंदाजाला. आता ऋतिक, अलंकार, अजितला बाद केलं. तिथे तो शिकार बनला. सुशांतने कमबॅकिंग करणारं षटक, यासाठी त्यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मॅचला टर्न करण्याचा प्रयत्न करणार का कासारबट? 13 मध्ये 15, 13 बॉल 15 ची गरज. चला मॅच थोडी सुरळीत सुरू असावी. 13 मध्ये 15 मॅच ऑन आहे.
वेगवान बॉल टू बॉल रन्स होतं आणि बघा इक्वेशन क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. आम्ही रोज सामने पाहत असतो. काल सुद्धा एक सामना पाहिला 18-18चा सामना होता. तो सामना पराभूत झाला. त्या अगोदर सुद्धा 2 रात्रीमध्ये आम्ही पाहिले. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नसतो. 12 मध्ये 15 15-15चं समीकरण. चला ड्रिंक्स ब्रेक डेफिनेटली 3 षटकानंतर विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आमच्या स्पर्धेचे पुरस्कर्ते मंगेश दादा वाकडीकर असतील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि रायगड प्रीमियर लीगचे आम्ही पाहतोय संयोजक तारा राणी ट्रॅव्हल्सचे मालक शशिकांत पाटील असतील, दीपकजी कृष्णा पाटील आमचे पुरस्कर्ते यांना स्क्रीनवर पाहतोय. त्यानंतर आमचे संतोषजी कृष्णा पाटील, दिनेशजी पांडुरंग पाटील, चंद्रकांत शंकर पाटील, जितेंद्र पाटील असतील, सतीश भाऊ कटेकर असतील, उद्योगपती वैभवदादा सकपाळ असतील, राजूबाई पाटील असतील, विद्याधर जोशी, मयूर शेलार, सतीश कानडे, हर्षद पिटले आम्ही पाहतो, वीर मराठा जोईचे टीम ओनर जगदीश जंगम असतील, केट शेट सिद्दकी, फॅश डाकवे यांना आपण पाहतो, उद्योजक बारा पाड्याचे सर्व आमचे स्पॉन्सर हे सर्व स्पॉन्सर आहेत आणि स्पर्धेचे आमचे माध्यम प्रायोजक सिद्धिविनायक बिल्डर डेव्हलपर्स, तुळजाभवानी ट्रान्सपोर्ट्स, तारा वंश ट्रान्सपोर्ट्स, 5G टेलिकॉम आपल्या हक्काचं दुकान पुरस्कर्ते राहिले त्या स्पर्धेचे. चला मॅच ऑन ठेवा. पंच आता लक्ष द्या. नो टीम मीटिंग सूचना आलेत. वैभवदादा सकपाळ असतील, भाई पांडुरंग पाटील यांचं योगदान, निलेश लक्ष्मण पाटील, दीपक नरहरी पाटील, सतीश शेट कानाडे, मयूरजी शेलार असतील, जगदीश जंगम असतील, यासर दाखवे असतील, साबीरबाई दळवी या स्पर्धेच्या अगोदर त्यांची दमदार स्पर्धा पाहिली. सर्व पुरस्कर्त्यांचं धन्यवाद. क्रिशा डिजिटल सुद्धा या स्पर्धेच्या माध्यम प्रायोजक, अन्वी स्पोर्ट्स असेल. मॅच ऑन आहे. लक्ष विद्या सामन्याकडे. ढकलल्या चेंडूला कव्हर कडे, तिथे सिंगल मिळाली, प्रयत्न होईल का? नाही. गुड फिल्डिंग. सामना बनेल का? तर दीपकजी कृष्णा पाटील आणि सन्मानी आमचे रमेश पाटील मान्यवरांचे शुभ आगमन झालेत. इक्वेशन होतं 12-15. आता धावा दाफलकावरती टोटल 51चा पाठलाग करायचे. 37 झालेत. गडी बाद झाले 2. अलंकारे ऋतिक. निकाल स्पष्ट होणं बाकी. 11 बॉल 14ची गरज. सामना पलटणार का? गॅप शॉट सुसाट वेगानं, पिकअप स्ट्रोक आणि आला चौकार. आता ती बरोबर ग्राउंडला आहेत. त्यांची प्रचंड मेहनत. मेन कॅमेरामन आपण पाहतो या स्पर्धेला कव्हर करतात आजची रात्र. संस्कार आहेत आमचे. तर खारपाड्याचे संगनायक आपण येऊन थांबा. बघा संस्कार तिथे कॅमेरामनचे सुद्धा एक कष्ट असतात, मेहनत असते. धावसंख्या 41-51. तर तारागावचे आमची कार्यकर्ते मंडळी दीपकजी पाटील साहेब आणि रमेशजी पाटील साहेब दोन्ही मान्यवरांचं आगमन झालेत. त्यांना विनंती करेन 10 बॉल 10 ऑन साइडला ट्राय करण्याचा प्रयत्न. आता सामना सोपा आहे. टीम मोरावेला इथून पुन्हा कमबॅक करायचा असेल तर गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागेल. खारापाडा आपण पाहतो नेक्स्ट मॅच खारपाडा संघ ज्यांनी रावेला पराभूत केलं. यातून जो संघ जिंकेल त्यांची लढाई असेल. सामना असेल 4 षटकांचा. 9 मध्ये 8 धावेची गरज. समोर उभा आहे ऋतिक. 3 चेंडू मध्ये 6 खेळलाय ओम साई मोरावेसाठी. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे तिथे सिंगल. आता कंट्रोल रूम मधून काही सूचना दिल्या. जलद गतीनं खेळण्याची काही घाई नसेल आणि तेच दाखवते फलंदाज अलंकार आणि ऋतिक. 8 चेंडू मध्ये 7 धावेची गरज. कासारभट विरुद्ध ओमसाई मोरावे. रिक्वायर्ड रन रेट आता कमी झाले. करंट रन रेट चांगले आणि विनिंग कॅल्क्युलेशन 8 मध्ये 7.
ओ बॅकफुटला जाऊन फटका बनवलाय. फिल्डर प्रयत्न करत होते. ओ सूचना आहे बघा, तिथे काही प्रेक्षक आहेत ना, थोडे दूरवर थांबा. अनर्थ असा झाला असता मात्र सुरक्षित, कारण तिथे क्षेत्ररक्षक मेहनत करत असतात आणि त्यांना कोणताही अडथळा होता कामा नये. तर तारा गावातील आमचे ग्रामस्थ काही आले असतील तर त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन असतवा. दीपकजी पाटील साहेब, रमेशजी पाटील साहेब, आपलं वेलकम, सुस्वागतम. चला पंचांचा इशारा आलाय, चेक करतो आपण एक्झॅक्टली तिथे काय झालं चेक करूया. बाउंड्री आहे की नाही ते चेक करतो आपण. टीव्ही अंपायर जॉईंट होतील. सेफ आहे. तर धावा मिळतील 2. विनिंग टार्गेट 51. नाव स्कोर कार्ड. धावसंख्या 46. 7 चेंडू 5 धावेची गरज. 7 बॉल 5. अलंकार आहे. अलंकार साठी एका फटक्याचं काम आहे. 7 मध्ये 17 तो खेळतोय. एक मोठ्या फटक्यानं सामना संपेल, मात्र जर कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्यावी लागेल. एक फटक्याचं काम आहे. फ्लायटेड आणि तिकडे मिळतील धावा 4. आता 6 मध्ये एका धावेची गरज. हो चांगला होता, गॅप शोधली. धावसंख्या टोटल 50. 51चं टार्गेट आहे आणि आता अलंकार ज्या पद्धतीनं खेळला, फिल्डिंग लावून घ्या का सरबट आता, कारण निकाल स्पष्ट दिसतोय. हिरामन भोसले सर आमच्या ऑफिशियल्स नामांकित पंच आहेत, ते सुद्धा जॉईन झालेत. वेलकम, सुस्वागतम त्यांचा आपण करतो. 6 चेंडू आणि एका धावेची गरज. हिरामन भोसले सरांना माहिती आता 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि तिथे थोडं फास्ट सर्व खेळाडूंना वॉर्न करावं लागेल आणि ती चर्चा मागे सुद्धा सुरू होती. स्टेजवर आमचे 2 कॅमेरामन आहेत, मस्तपैकी त्यांना थोडा कमी त्रास आहे. मात्र जे मेन कॅमेरामन आहेत ना बघा, संस्कार आहेत तिथे आणि तिकडे मोरेश्वर आहेत. 4 कॅमेरामॅन आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर करताना. 6 चेंडू एका धावेची गरज. समोर ऋतिक. अलंकारनं मॅचला वेगळा टर्न दिला. विनिंग स्ट्रोक. 5 चेंडू राखून दणदणीत विजय. चला टॉस साठी या ओमसाई मोरावे. अंकित आपला एक प्रतिनिधी आला तरी चालेल, दोन्ही संघ हँडशेक करतील. टॉस आपण करतो म्हणजे तुम्हाला तो वेळ मिळणार आहे. टॉस केल्यानंतर तो वेळ तुम्हाला मिळेल जरूर. चला टॉस साठी या. टॉस आपण करतोय. खारपाड